जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मंडळी नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थंडी गेल्या काही दिवसात आपण बघितली, पण आत्ता एप्रिल महिन्यामध्ये आपण येऊन पोहोचलो आहे आणि या कडाक्याच्या थंडीनंतर तितक्याच कडाक्याचा उन्हाळा देखील आपल्याला सोसावा लागतो आहे. अचानक काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा येत आहेत आणि त्याबरोबरीनंच तापमानामध्ये वाढ होताना दिसते आहे. आर्द्रता वाढते आहे, म्हणजे ह्युमिडिटी मुंबईमध्ये शहरासारख्या म्हणजे किनारपट्टी भागामध्ये ह्युमिडिटी वाढताना दिसते आणि गावाकडच्या भागामध्ये जिथे मुंबईच्या बाहेर आपण थोडंसं पुढे जाऊ तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेमुळं तापमानामध्ये वाढ होताना दिसते. म्हणजे 40 डिग्रीच्या पुढं काही ठिकाणी तापमान जाताना दिसतं आहे. दुपारच्या वेळेमध्ये उन्हात बाहेर फिरल्याने कदाचित जो कडक उन्हाचा फटका आपल्याला बसतो आणि उष्माघातासारखे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात 1.5-2 महिन्याच्या काळामध्ये. तर या उन्हापासून बचाव करण्याकरता आणि आपली स्वतःची काळजी घेण्याकरता आपण काय केलं पाहिजे आणि याचबरोबर राज्याचं आपत्ती व्यवस्थापन याच्यामध्ये कशा प्रकारचं नियोजन करतं आहे तुमच्या आमच्या जीवाची काळजी घेण्याकरता, तर त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत की उष्माघातासंदर्भातलं जे नियोजन खात्याने केलेलं आहे, विभागाने केलेलं आहे, या सगळ्या माहितीबद्दल आपल्याकडं आज आमंत्रित आपण केलं आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री रघुराज माळी यांना. सर, मनपूर्वक स्वागत. ज्या पद्धतीने आत्ता आपण बघतोय की उष्णता वाढते आहे सर महाराष्ट्रामध्ये, किंवा प्रत्येक ठिकाणी उष्णतेच्या लाट येते असं सांगितलं जात आहे, तर आत्ताची साधारणतः जे संकट आपल्यासमोर आलेलं दिसतं आहे, तर याच्याकडं पाहता आपत्ती व्यवस्थापनाने कशी तयारी सुरू ठेवली आहे? उष्णतेची लाट म्हणजे साधारण जे आपलं सरासरी तापमान जे आहे त्याच्यापेक्षा 4.5 डिग्री जास्त जर तापमान वाढलं आणि ते तापमान सलग 2 दिवस राहिलं तर त्याला आपण उष्णतेची लाट असं म्हणतो. बरोबर. साधारणतः याच्यामध्ये डोंगराळ प्रदेशामध्ये 30 डिग्री असेल किंवा समुद्रकाठी जिथे आर्द्रता जास्त असते तिथं 37 डिग्री असेल आणि मैदानी प्रदेशामध्ये 40 डिग्री असेल. तर याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर त्याला आपण थोडं उष्णतेची लाट या प्रकारामध्ये मोजतो. बरं. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे समुद्रकाठी जरी टेम्परेचर कमी असेल आणि ह्युमिडिटी जास्त असेल तरीसुद्धा त्याला माणसांना त्रास होतो ह्युमिडिटी प्लस हीटचा. त्याच्यामुळं त्याला आपण त्या पद्धतीनं लाटेमध्ये मोजतो. तर अशा पद्धतीने आपण उष्णतेची लाट मोजत असतो. आणि जर समजा ह्या प्रकारचं तापमान वाढीला लागलेलं असं दिसलं तर त्याच्यानंतरचं नियोजन हे आपलं कसं असतं, त्यात आपण नागरिकांना काय काळजी घेण्यासाठीचं आवाहन करतो? हे उष्णतेच्या लाटेच्या संदर्भात आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षापासून उष्णतेमध्ये वाढच होती आपलं जे वातावरणीय बदलामुळं. त्याच्यामुळं आता आम्ही दरवर्षी हीट वेव्हसाठी उष्णतेच्या लाटेसाठी काळजी घेण्यासाठी एक वर्कशॉप अरेंज केलेलं आहे. तर यावर्षी आम्ही जळगावमध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना, डिझास्टरचे आमचे अधिकारी, महसूल खात्याचे अधिकारी आणि आरोग्य खात्याचे अधिकारी यांच्यासाठी एक वर्कशॉप अरेंज करून त्यांना काय करावं काय करू नये या संदर्भात सर्व सूचना राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही दिलेल्या आहेत. आणि एक राज्यस्तरीय कृती आराखडा तयार केलेला आहे आणि तो सर्वांना उपलब्ध करून दिलेला आहे. आणि जिल्हा स्तरावर सुद्धा एक त्यांना कृती आराखडा करायच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये PSC मध्ये कोल्ड वॉर्ड तयार करायचा आहे आणि औषधाचा साठा कसा ठेवायचा आहे किंवा पिण्याच्या पाण्याचं नियोजन कसं करायचं आहे या संदर्भाने सूचना देण्यात आलेल्या आहेत. साधारण आपल्याकडं 2000 ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स आहेत. तर त्याच्यातून तापमान आणि ह्युमिडिटी या दोन्हीचा डाटा एकत्र करून आपण प्रवण क्षेत्राची एक यादी केलेली आहे. म्हणजे इथं त्रास होऊ शकतो या क्षेत्रामध्ये आणि ती आम्ही राज्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना कळवतोय. जस्ट आता तयार झालेली आहे. मग त्या एरियामध्ये जास्त काळजी घेण्याची गरज आहे असं त्यांना लक्षात येईल. सर, साधारणतः ही उष्णता प्रवण क्षेत्र कोणती आहेत जी आयडेंटिफाय तुम्ही केली असतील, जी नागरिकांना हे कळावं की बाबा इथे वावरताना आपण काळजी घेतली पाहिजे? याच्यामध्ये जिथं तापमान जास्त आहे तो एक क्रायटेरिया आहे आणि दुसरा आर्द्रतेचा क्रायटेरिया आहे. तर आर्द्रता जिथे जास्त आहे म्हणजे समुद्र काठाचा भाग आहे आणि जिथं टेम्परेचरचा जो भाग आहे आपला मराठवाडा विदर्भाचा जो एरिया जास्त येतो किंवा खानदेशातला काही एरिया आहे तर तो एरिया त्याच्यामध्ये आहे. तर ती यादी आम्ही फील्डवरच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे, तीही उपलब्ध करून देतो आम्ही. आणि सर, याच्यात खास करून जर आपण बघितलं की उष्णतेची लाट आल्यानंतर
दुपारी वाहनांवरती फिरणाऱ्या लोकांची संख्या असते, कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांची संख्या असते. तर अशा वेळेला आपण घरातून बाहेर पडताना की जाणवत असेल आपल्याला की आपण 40 डिग्रीच्या पुढे सकाळपासून जातोय कदाचित. कारण अनेकांकडे आता मोबाईलसारखी सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये टेम्परेचर किती आहे हे लक्षात येतं. तर त्या व्यक्तींनी काय पावलं उचलली पाहिजेत स्वतःच्या सुरक्षेसाठी, कारण शासन तर काळजी घेतच आहे. भारतीय हवामान खात्याकडून आम्ही वेळोवेळी माहिती घेत असतो आणि ज्यावेळी असा अंदाज असतो किंवा अशी लाट आलेली असते तर आपली एक केंद्र शासनाची सचेत प्रणाली आहे. सचेत प्रणाली म्हणजे त्याद्वारे सर्व नागरिकांना SMS द्वारे त्यांना सूचना दिली जाते की अशी अशी लाट आहे, तुम्ही बाहेर पडताना काळजी घ्या. आणि जर लक्षणं असतील, अधिक घाम येतोय किंवा थकवा आलेला आहे, डोकेदुखी होते, चक्कर येते, मळमळ होते, तर म्हणजे हे त्यांना उष्माघाताचा त्रास झालेला आहे. तर याच्यासाठी बाहेर पडताना दुपारी 12 ते 3 या वेळामध्ये शक्यतो घराबाहेर पडायचं टाळायचं आहे या काळामध्ये. आणि अतिश्रमाची कामं या वेळेमध्ये करू नयेत. आणि जनरली जे गॅदरिंग्स वगैरे आहेत, सोशल गॅदरिंग्स वगैरे, हे सुद्धा दुपारी 12 ते 3 या वेळात टाळावे. आणि जर असे अवॉइड करता येत नसतील, म्हणजे टाळताच येत नसतील, तर त्या ठिकाणी व्यवस्थित पंखे असतील, पिण्याची पाण्याची सुविधा असेल आणि अशा मोठ्या मोठ्या जिथे गर्दीचे ठिकाणं आहेत, जे एकत्र येण्याची गर्दी होण्याची शक्यता आहे, तर तिथे आपण कधी कधी पाण्याची व्यवस्था केलेली असते किंवा परंतु ती कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात असते आणि तिथेपर्यंत लोक पोहोचल परत तिथे वेगळं म्हणजे गर्दी होऊन तिथे परत चेंगराचेंगरीचा संभव होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळं ती पाण्याची व्यवस्था आहे ते प्रत्येक कोणत्याही नागरिकाला उपलब्ध झाली पाहिजे. बसलेल्या ठिकाणीच पाणी त्यांना उपलब्ध व्हावं अशा दृष्टीनं ते पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. तर त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि खेळती हवा म्हणजे पंखे वगैरे लावून ते व्यवस्था केलेली असली पाहिजे. आणि आपण सैल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घातले तर पांढरा रंग आपला कमी उष्णता ॲब्सॉर्ब करतो आणि की हीट परत वातावरणात फेकतो. तर पांढरे कपडे आणि सैल सुती कपडे घालायचे आहेत. याच्यामध्ये जे आपले कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत असं या काळामध्ये टाळलं पाहिजे दुपारच्या वेळामध्ये. आणि ORS असेल, लस्सी असेल, लिंबू सरबत असेल, फळांचे ज्यूस असतील, ताक, हे जे आपले जे नॅचरल आहेत ते पदार्थ घेतले पाहिजेत. बरोबर. म्हणजे याच्यात थंड पेयांचा वापर थोडा कमी केला पाहिजे. थंड पेयाचा. आणि जे रेग्युलरली आपण पारंपरिक पद्धतीने घरामध्ये जे काही ताक, दही, दूध ह्या गोष्टी घेतो ह्याचा वापर जास्त नागरिकांनी केला पाहिजे. काही ग्रामीण भागामध्ये आंबील असते तर ते त्याचा वापर या काळामध्ये नागरिकांनी केला पाहिजे. बरोबर. आणि शक्यतो थंड पाणी जे माठातलं जास्त वापरलं तर अधिक फलदायी असतं. याच्यात उष्णता रोधक करण्याकरता किंवा कमी करण्याकरता नारळ पाणी असेल, फळांचा ज्यूस असेल, हे सुद्धा याचा सुद्धा वापर केला पाहिजे. बिलकुल. सर, जेव्हा उष्णतेची लाट आत्ता येताना दिसते किंवा आपल्याला हवामानाच्या बदलानुसार तसे संकेत मिळतात आणि हवामान खात्याकडनं सूचनाही मिळतात, तर ही उष्णतेची लाट आल्यानंतर दरवर्षी राज्यामध्ये काही उष्माघाताचे प्रमाण, रुग्णांचं प्रमाण वाढताना दिसतं. तर आत्ताची राज्यातली परिस्थिती काय दर्शवते? साधारणतः आपल्याकडे आलेले आकडे काय सांगतात? याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, गर्भवती महिला असतील किंवा लहान मुलं, हे यांना जास्त याचा त्रास होऊ शकतो. तर त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आणि अशा वेळी जर काही त्रास होत असतील तर डोक्यावर पाणी टाकणं किंवा डोक्यावर पांढरं फडकट टाकून त्यांना झाकून ठेवणं किंवा लिंबू सरबत आणि त्यांना लिक्विड्स जे नॅचरल आहेत ते देणं, अशा पद्धतीचे उपाय केले पाहिजेत. आणि अगदीच त्रास होत असतील, तुम्हाला ताप आलेला आहे, चक्कर येतोय, विकनेस, कमकुवतपणा आलेला आहे, तर अशा वेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं पाहिजे. ते अंगावर काढू नये असे आजार. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये अजून तरी काही रुग्णांचे 15-20 ठिकाणी उष्माघाताचा त्रास झाल्याच्या आत्तापर्यंत आमच्याकडे उदाहरणं आलेली आहेत आणि त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन बरी झालेली आहेत. तर याच्यात सर साधारणतः जसं 3 विभाग तुम्ही केले आणि त्याचा वर्कशॉप तुम्ही नुकताच आता जळगावला अरेंज केलेला आहे, तर तिकडे महसूल विभागाकडनं काय सूचना दिल्या जातात आणि आरोग्य विभागाला कशी सज्जता ठेवण्यास सांगितली जाते? आरोग्य विभागामार्फत म्हणजे कोल्ड वॉर्ड, म्हणजे जर कुणाला त्रास झाला तर त्या कोल्ड वॉर्डमध्ये त्यांना लगेच ॲडमिट करून शिफ्ट करता आलं पाहिजे, अशा दृष्टीने त्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत. आणि महसूल विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचं व्यवस्था केली जाते, टँकरची व्यवस्था केली जाते. तर तशी कुठं टँकरची मागणी असेल ते लवकर दिली पाहिजे आणि कुठंही
पिण्याच्या पाण्याची आबाळ होता कामा नये या दृष्टीनं महसूल खात्याला सूचना दिलेल्या आहेत. सर, याच्यात एक वेगळा म्हणजे या गोष्टीशी निगडीत एखादा प्रश्न आहे, तो म्हणजे की आता या एप्रिल मे महिन्याच्या मध्ये अनेक ठिकाणी लग्नसराई असते, लग्नाचे सोहळे होतात, विविध कार्यक्रम पार पडतात, तर ते साधारणतः त्याच्या वेळा ह्या दुपारच्या असतात. तर अशा ठिकाणी नागरिकांनी काय नेमकी काळजी घेतली पाहिजे? कारण जेवणाच्या ठिकाणची देखील काही पदार्थ हे उष्णतेला पूरक असतात मसालेदार पदार्थांमध्ये. मग अशा वेळेला नागरिकांनी तिथलं टेम्परेचर मेंटेन करण्याकरता बाहेरची हीट आणि आतली हीट, तर ते दोन्ही गोष्टी करता तशा काही आपण सूचना त्यांनाही देतो का? हां, आता जो जिल्हास्तरीय कृती आराखडा करायला सांगितला आहे त्याच्यामध्ये त्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. आणि अशा ठिकाणी नागरिकांनी शक्यतो म्हणजे जेवायला जायला हरकत नाही, म्हणजे दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, पण त्यावेळी जावं लागतच असेल तर जायला हरकत नाही, पण अगोदर भरपूर प्रमाणात पाणी आपण पिलं पाहिजे. आपल्याला कधी कधी बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की आपल्याला बऱ्याच लोकांना तहान लागलेली कळत नाही, त्यांना वाटतं की आपल्याला भूकच लागलेली आहे आणि मग पाणी प्यायचं बाजूलाच राहतं आणि परत खायला बघतात आणि अजून डिहायड्रेशन बॉडीमध्ये होतं. बरोबर. तर आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे की आपल्याला पाण्याची गरज आहे का खायची गरज आहे. तर अशा वेळी खायचं ठीक आहे, पण पाणीसुद्धा भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे. बरोबर. आणि सर, याच्या जनजागृतीसाठी म्हणून आपण काही पावलं लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी आणि त्यांना अधिक त्याच्यातनं सजगता यावी याकरता आपत्ती व्यवस्थापन काय विभाग उचलत आहे का? हां, प्रसिद्धी विभागामार्फत आम्ही आता याची प्रसिद्धी करतोय. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की इतके सगळे गोष्टी जाणून घेतल्यानंतर जिथे काही दाट वस्तीची ठिकाणं असतात, तर अशा ठिकाणी देखील उष्णतेची लाट आल्यानंतर किंवा उष्णता वाढ झाल्यानंतर तिथल्या नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? दाट वस्ती म्हणजे साधारण जिथे झोपडपट्टी वगैरे आहे अशा ठिकाणी वारा कमी प्रमाणात येतो, दाटीवाटीची घरं असल्यामुळं, आणि वरती पत्र्याची रूफ असतात, त्याच्यामुळं पत्र्याचं टेम्परेचर हे खाली घरामध्ये टेम्परेचर येतं. त्याच्यामुळं अशा ठिकाणी पंख्याचा वापर करणं किंवा आपला जो पत्रा आहे पत्र्याच्या वर जे ग्रामीण भागामध्ये आपण गवत वगैरे टाकतो, तर शहरी भागामध्ये वरती प्लास्टिकचा कागद असेल किंवा वरती पेंटिंग असेल, डायरेक्ट पत्र्यावर जे उन्हं पडतात आणि त्याचं जे टेम्परेचर वाढून ते खालील माणसांना त्रास होतो, ते टाळण्याच्या दृष्टीने पत्र्याच्या वरच्या बाजूला मातीचा थर देणे असेल किंवा गवताचा थर देणे असेल किंवा पेंटिंग करणं असेल, हे केलं पाहिजे. आणि जरी दाटेवाटीच्या ठिकाणी लोक राहत असतील तर आपण कामासाठी ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी आपल्यासोबत, आता बहुतेक जण पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडतात, हे चांगलं आहे, पण जरी कोणाला सवय नसेल तर या उन्हाळ्याच्या काळात आपल्याबरोबर पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडलेलंच कधी चांगलं राहील. बिलकुल. सर, शेवटी फक्त महाराष्ट्राच्या जनतेला आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाचे संचालक म्हणून काय तुम्ही संदेश द्याल की या काळामध्ये त्यांनी नेमकी कशी आणि कोणती काळजी घेतली पाहिजे? उन्हाळा मोठ्या प्रमाणात सुरू आहे, तर त्या दृष्टिकोनातून नागरिकांनी दुपारी 12 ते 4, 12 ते 3 या वेळामध्ये शक्यतो बाहेर पडू नये. आणि जर पडायचं असेल तर मग त्याच्यासाठी जसं ग्रामीण भागामध्ये डोक्याला फडकं गुंडाळतात की ज्याला गमछा म्हणतो, तशी आपण शहरी भागामध्ये सुद्धा उन्हामध्ये ज्यावेळी आपण फिरत असतो तर डोक्यावर टोपी असेल, कॅप असेल, तर डायरेक्ट डोक्यावर उन्हं पडणार नाहीत. आपल्याबरोबर पाण्याची बाटली ठेवायची आहे आणि आपण सरबत घेणं, ORSचं पॅकेट बरोबर ठेवणं. आणि आपल्याला जर थोडा जरी त्रास झाला, थोडं जरी काय वेगळं वाटलं की आपल्याला चक्कर येते, मळमळते, तर ते एकदम आपण हलक्यावारी न घेता आपण तात्काळ त्याचा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. किंवा आपण डॉक्टरकडे जर जाणं शक्य नसेल तर आपण सावलीच्या ठिकाणी थोडा वेळ झोपणं, थोडं रेस्ट घेणं आणि ठीक वाटल्यानंतर आपण पुढच्या कामाला लागणं गरजेचं आहे. म्हणजे मला थोडक्यात हे सांगायचं आहे की आपण जर काही त्रास झाला तर तो अंगावर काढू नका आणि त्याच्यावर तात्काळ उपाययोजना करा, कारण याच्यामध्ये माणसाला पुढे जर हे अंगावर काढलं तर भरपूर त्रास होतो. अगदी खरं आहे. म्हणजे आपण बघितलं की उष्णतेची लाट आत्ता अधूनमधून येते, कधी कधी तापमानात वाढ होते, कधी कमी होत आहे. आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये किंवा किनारपट्टी भागामध्ये ह्युमिडिटी वाढली की त्याचा त्रास तुम्हाला डबल जाणवतो. एका बाजूला शरीरातलं पाणी बाहेर पडतं घामाच्या रूपाने आणि उष्णतेचा दाह देखील तितकाच वाढलेला असतो. तर अशा काळामध्ये जसं सरांनी आत्ता इतकी आपल्याला चांगली माहिती दिली आहे, उपायकारक माहिती दिली आहे की भरपूर पाणी प्या
आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा, किंबहुना दुपारच्या वेळेमध्ये बाहेर पडण्याचं टाळलं तरी चालेल. जायला आवश्यकता नसेल तर कृपा करून कुठेही जाऊ नका. हेच आपत्ती व्यवस्थापन तुम्हाला सातत्याने सांगते आणि याच्या संदर्भातली जनजागृती निश्चितपणे ते करण्याचा प्रयत्न करतायत आणि तुमची काळजी घेण्याचं काम आपत्ती व्यवस्थापन करत आहे. हे आज आपल्या या सगळ्या माहितीतून माळी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर, मनापासून आभार आपले. मंडळी, इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नव्या पाहुण्यासह आणि नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.